सुप्रभात, गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. आणि आजचा जो आपला दौरा आहे, आजचा आपला दौरा निघालेला आहे तो म्हणजे उज्जैन महाकालेश्वरच्या दर्शनाला. आता वाजले सकाळचे 3:45. आता आपण इथून निघणार आहे आणि देन इथून निघून आपण घरी जाणार आहे आपल्या म्हणजे जुन्नरला. आणि घरी जाऊन तिथून मदरला आणि फादरला पिक करणार आणि देन त्याच्यानंतर मग तिथून आपण निघणार आहे. भन्नाट अशी मजा येणार आहे, खूप मजेदार व्हिडिओ होणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला भस्म आरतीचं बुकिंग भेटलेलं आहे. भस्म आरतीचं बुकिंग भेटणं ही खूप मोठी गोष्ट आहे. कमीत कमी 15 दिवस आम्ही ट्राय करत होतो, त्यानंतर आम्हाला कुठं तिकीटं भेटली आहेत. आता हे बुकिंग कसं भेटलं, बुकिंग ऑनलाईन कसं करायचं आणि जे काय फ्रॉड्स असतील त्या फ्रॉडपासून कसं वाचवायचं, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. या उज्जैनसाठी किती बजेट लागणार आहे, कशा पद्धतीने तुम्ही जाऊ शकता, हे पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर लास्टपर्यंत आपल्यासोबत जुळून राहा. स्टे ट्यून. फायनली आपण आपल्या फर्स्ट डेस्टिनेशनला पोहोचलोय आणि तांबडं फुटायला लागलं आहे. आता उजेड झालेला आहे. आपण साधारणतः 3:45ला निघालो होतो. आता घरी आपण पोचलेलो आहे, 5:30 वाजलेले आहेत. आता चला आता बघूया घरच्यांचं आवरले का. हो चला की पटकन. किती वाजले? आंघोळ केली का? हा मी आंघोळ नाही केली. काय तू? हो चला आवरा लवकर. तुम्ही चपात्या केल्या का एवढ्या? हा आपण चाललेलो आता ही गाडी घेऊन आणि आता या गाडीला आपण लक्झरियस हॅरियर बनवणार आहे. तर तुम्हाला दाखवतो कशी बनवतात लक्झरियस हॅरियर्स. फायनली आपली जर्नी रिस्टार्ट झालेली आहे. आता आपण घरून निघतोय आणि आता इथून डायरेक्ट आपण उज्जैन. मग नेक्स्ट पुढचा प्लॅन काय ते बघूया. आज आपल्यासोबत आहेत आमचे पिताश्री, देन इकडं आमचे काळू सर. हे कधी नवस आमच्यासोबत फिरायला येतात पण आज आलेत. त्याच्यानंतर मागे रे मॅडम, आमच्या काळ्या काळ्या बहिणी आणि आमची गोरी गोरी आई. एवढे जण आहेत. तर चला आता भेटूया उज्जैनमध्ये. फायनली आपण पोचलेलो आहे संगमनेरमध्ये. हे संगमनेर आणि संगमनेरमध्ये खूप काही जुन्या आठवणी आहे. जे आपलं काय एज्युकेशन झालेलं आहे ते सगळं इथेच झालं आहे. आणि संगमनेरमध्ये आमचं दररोजचं नाश्ता करण्याचं ठिकाण ते म्हणजे अण्णाचा डोसा. आता आम्ही आलो आहे अण्णाचा डोसा खायला. आता इथून डोसा वगैरे खाऊन मग आपण पुढचा प्रवास चालू करणार आहे. तर चला भेटूया आता पुढे.
फायनली आपण मध्य प्रदेशमध्ये पोचलेलो आहे आणि जेवणाचा ब्रेक घेतला आता जेवणामध्ये काय काय आहे तर आता आपण घरून भाजी आणली होती. हे बेड्याचं कालवण, देन त्याच्यानंतर लसणाची चटणी, शेंगदाण्याची चटणी, हे मिरगुंड्या आणि चपाती असा मेनू होता. आता मस्त जेवण करूया, थोडं रेस्ट करूया. अजून इथून 200 किलोमीटर अंतर बाकी आहे आपलं उज्जैनला जायला. साधारणतः 4 तास लागेल. त्याच्यानंतर 6:30पर्यंत आपण पोचायला पाहिजे उज्जैनमध्ये. चला बघूया. फायनली रीच टू उज्जैन. 7 किलोमीटर राहिलेले आहे फक्त. सकाळी 4 वाजल्यापासून आपण प्रवास करतोय आणि आता जो आपण काय खडतर प्रवास केला आहे त्याचा आपल्याला पूर्ण विराम द्यायचा किंवा त्याचा अंत आता व्हायचा टाईम आलेला आहे. आणि सकाळपासून काय सूर्यनारायण दर्शन दिलं नव्हतं. आता सूर्यनारायण दर्शन दिले आणि काय व्ह्यू दिसतोय तो सूर्यनारायणाचा बघा, एकदम नाथखोळा. सकाळपासून फर्स्ट टाइम सूर्य दिसला, तो पण अशा प्रकारे एकदम अप्रतिम नजारा आहे. सीधा सीधा फालतू कर रही मालूम क्या? इतने गाड़ी छोड़ रहे, एक गाड़ी छोड़ने का तुम लोग का प्रॉब्लम है, फिर किसको भी मत छोड़ो ना. क्यों छोड़ रहे किसको भी? हाँ, ये बाकी के क्या इंसान नहीं है क्या जो आते हैं बाहर से? क्या रास्ता दे रखा है? क्या फालतू गिर लगा कर रखा है तुम लोगों ने यार. मतलब दूसरे लोगों के आने का ही नहीं इधर. हाँ, गिरी खाली. जाऊ दे. फायनली मित्रांनो उज्जैनमध्ये पोहोचलेलो आहे आपण. आणि आता उतरल्यानंतर जी पहिली गोष्ट असते ती म्हणजे राहण्यासाठी छत शोधणे. आता सध्या छत शोधायचं काम चालू आहे. साधारणतः 1,500 ते 2,000च्या रूममध्ये 6 लोकांसाठी इथं स्टेची व्यवस्था होते. 1-2 रूम भेटले होते पण काही एवढे खास नव्हते म्हणून तिथं आपण काही केलेलं नाही आहे बुकिंग. अजून 1-2 रूम बघितले तर जाऊन बघूया तिथे. आणि जर नाही आवडलं इन केस तर लास्ट टाइम जे थांबलो होतो ते रूम छान होते, तिथे जाऊन आपण स्टे करूया. फायनली आपली सर्चिंग कंप्लीट झालेली आहे. आपण रूम घेतलेला आहे. हे गोपुराम म्हणून जे गेस्ट हाऊस आहे इथं रूम घेतलं आपण आणि गोपुराममध्ये आपण आज स्टे करणार आहे. तर आता इथले जे टेरिफ आहे ते मला 1800 रुपये पडलेले आहे 6 लोकांसाठी. म्हणजे एकदम चीपमध्ये, ते पण विथ AC. तर तुम्ही कधी आले तर नक्की व्हिजिट करा. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी याचा कॉन्टॅक्ट नंबर देऊन ठेवतो. तर चला आता फ्रेश वगैरे होतो आणि मग भेटूया आता बस मारुतीला रात्री 1 वाजता. फायनली द वेट इज ओव्हर आणि आता आपण निघालेलो आहे बस मारुतीसाठी लाईन लावायला. पण आमच्यासोबत लय मोठा कांड झालेला आहे. आता काय कांड झालं आहे ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये नंतर सांगेल. पण आधी बस मारुतीचं दर्शन घेऊन येऊया. आता आमच्याकडं इथून साधारणतः 10-1 मिनटं लागेल बस मारुतीपर्यंत पोचायला.
मग 1 वाजता लाईन चालू होते. पण आता बाजूला जे काही साईट सीन बनवले ते आधी आपण व्हिजिट करू आणि त्याच्यानंतर मग बघूया बाकीचं. फायनली आपण पोचलेलो आहे. बस मारुतीची लाईन लागते त्या ठिकाणी. तुम्ही माझ्या मागे बघू शकता हे बस मारुतीची लाईन लागलेली आहे. खूप मोठी लाईन, कमीत कमी 400-500 पब्लिक असेल. तर बघूया आता किती वेळात आपला नंबर लागतो ते. जय महाकाल, हर हर महादेव. सुप्रभात मित्रांनो, गुड मॉर्निंग फ्रॉम उज्जैन. फायनली आता आपण परत एकदा दर्शनाला निघालेलो आहे. कारण काल जरा इश्यू झाला होता, तुम्हाला बोललो होतो. काल नेमकी प्रॉब्लेम असा झाला की आपल्याकडे 4 तिकीट होती बस मारुतीची. त्यातलं एक होतं 12चं, 2 होते 13चे आणि एक होतं 14चं. तर आम्हाला वाटलं 14च्या तिकिटावर सोडतील, पण 14च्या तिकिटावर काही त्यांनी आतमध्ये सोडलं नाही. त्याच्यामुळं बस मारुती फक्त दोघांनाच घेता आली. त्याच्यामुळे आम्ही परत रिटर्न होऊन रेस्ट केली आणि आता परत निघालो आपण महाकालच्या दर्शनाला. तर चला आता दर्शन घेऊया आणि मग भेटूया. फायनली आपण एंटर केलेले आतमध्ये. ते माझ्या मागे बघू शकता आरती चालू आहे, आरती दिसते. आता इथे चप्पल स्टँड आहे आणि मोबाईल लॉकर आहे. तर आपल्या सगळं लॉकरमध्ये ठेवायला लागेल. त्याच्यानंतर आपण पुढं निघूया. मग ते लॉकर बोले 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 बोले. हर हर महादेव, हर हर महादेव.
फायनली मित्रांनो दर्शन झालेलं आहे आपलं. खूप छान दर्शन झालं आहे आणि लक एवढं चांगलं की आतमध्ये आज मोबाईल अलाउड होता. मोबाईल आज कोणी जमा पण करून नाही घेतले. भरपूर लोकांकडे मोबाईल होते त्यामुळे बऱ्यापैकी आपल्याला आतला पण शूट घेता आलेला आहे. तर तो पण नक्कीच तुम्हाला आवडेल. आता इथून आपण जातो आहे कालभैरव मंदिर. कारण असं म्हणतात जर तुम्ही उज्जैनला आले आणि कालभैरवचं दर्शन घेतलं नाही तर तुमचं जे उज्जैनचं जे ट्रिप आहे किंवा उज्जैनचं जे दर्शन घेतलेलं आहे ते अपूर्ण राहतं. तर त्याच्यामुळे आपण आता कालभैरव मंदिरला जाणार आहे आणि देन मग पुढे बघूया काय करायचं. फायनली मित्रांनो आपण पोचलेलो आहे कालभैरवच्या पार्किंगमध्ये. आता इथं आपण गाडी पार्क केली आहे. पार्किंग इथं फ्री आहे. लोक फक्त इथं प्रसाद घ्या असं म्हणतात, पण जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही घेऊ शकता, नाहीतर मग प्रसाद घेण्याची पण गरज नाही. कारण जी काय पार्किंग आहे ती देवस्थानाची पार्किंग आहे. आता इथून आपण जाणार आहे कालभैरवच्या दर्शनाला. आणि आज इकडं वोटिंग असल्यामुळे आता जनरली कालभैरव म्हणलं की त्याला दारू वाहतात. तर वोटिंग असल्यामुळे आज इकडे सगळे दारूची दुकानं आहेत ती बंद आहेत. त्याच्यामुळे लिकर वगैरे न्यायला काय आतमध्ये अलाउड नाही आहे. जर तुम्ही घेऊन आलेले असाल तर तुम्हाला ड्राय डेला वगैरे आतमध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकता, पण तुम्हाला इथे भेटणार नाही. तर चला बघूया आता कालभैरव मंदिर. अरे शैलेश भैया हो क्या? आम्हाला काल पूर्ण रस्त्याने पाऊस लागला. फायनली मंदिराच्या जवळजवळ पोचलो आपण आणि खूपच जास्त हीट आहे. इथलं मॅनेजमेंट एवढं काही खास नाही आहे का त्यांनी काही असं उन्हापासून संरक्षणासाठी सुविधा वगैरे करावं की काही. त्याच्यामुळे खूप अवघड आहे. पूर्ण घामाने भरलेले, गर्दी पण खूप आहे. कमीत कमी 1 तास लागला आहे लाईनला आपल्याला. आता बघूया अजून किती वेळ लागते पुढे. इथून साधारणतः 1 अर्धा तास तरी लागेल असं वाटतंय. याच्यापेक्षा लवकर आपलं दर्शन झालं होतं ते म्हणले उज्जैनला साधारण 45 मिनिट्समध्ये आपण दर्शन करून बाहेर आलो. चला भेटूया आता मंदिरामध्ये. जय फायनली आपण कालभैरवचं दर्शन करून आलेलो आहे. कालभैरव हे जे मंदिर आहे ते राजा भद्रसेनने 9व्या ते 12व्या शतकात बांधलेले आहे असं इतिहासात नोंद आहे. आणि इथली जी मूर्ती आहे ती मद्याचं प्राशन करते, म्हणजे दारू पिते. दारू त्यांना दिली जाते. दारू का वाहिली जाते त्याच्या मागे पण खूप मोठा इतिहास आहे, पण एवढं काही डिटेलमध्ये आपल्याला माहीत नाही. पण आता ही मूर्ती दारू पिते याच्यावरती एक संशोधन झालं होतं इंग्रजांच्या काळामध्ये. तर त्या संशोधनामध्ये असं कळलं की इथं खाली काहीतरी गुफा होते. ती काय दारू आहे त्या मूर्तीतून त्या गुफेमध्ये साठली जाते. तर तिथे उत्खनन पण झालं होतं, पण त्या उत्खननामध्ये पण काही प्रूव्ह नाही झालं. त्याच्यामुळं
बऱ्याच सायंटिस्टने जे शास्त्रज्ञ आहेत आपले त्यांनी पण ट्राय केलं याच्या मागचा शोध लावायचा, पण काही शोध लागलेला नाही. तर हे अजून पण एक रहस्यच आहे. ही खूप मोठं गोष्ट आहे, खूप आश्चर्यजनक गोष्ट आहे या कालभैरव मंदिरातली. तर मंदिर खूप छान आहे, पण इथलं जे मॅनेजमेंट आहे ते एकदम भंगार आहे. म्हणजे मॅनेजमेंटच नाही आहे, कोणी सेक्युरिटी नाही, काय नाही. मोकार गर्दी होती, ऊनवरती भरपूर, उन्हापासून लाईनला प्रोटेक्शन करण्यासाठी फक्त वरती सिंगल हिरो कापड बांधलेलं, बाकी असं विशेष काही नाही आहे. तर आपल्याला वाटलं होतं की उज्जैनचा एकच आपला ब्लॉग तयार होईल, पण आता आपली ब्लॉगची सिरीज अशीच चालू राहील. एक अजून 5-6 दिवस आपण आहे बाहेर. तर पुढचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठी तुमच्यासाठी सरप्राईज आहे. तर नवीन असेल चॅनलला कुणी तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंट करा आणि असंच आपल्यासोबत जुळून राहा. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.